नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आज बघा मी काय बनवत आहे. तर आज मी बनवणार आहे क्रिस्पी चना मसाला. कारण आहे ना, आता कसं मुलांना पण ख्रिसमसच्या जरा सुट्ट्या लागल्या आहेत, ते पण घरात आहे. तर म्हटलं चला त्यांना काहीतरी असं चटपटीत खाऊ बनवते. त्याच्यासाठी मी हे चणे ना रात्री भिजत घातले होते, काबुली चणे. ते रात्रभर छान भिजले. मग मी सकाळी ते असे उपसून घेतले, 10 मिनटं असे बॉईल केले इथे. आणि आता हे सगळे पाण्यातून आहे ना थोड्या वेळ असं नितरत ठेवले. तर मग आता हे व्यवस्थित नितरून झाल्यानंतर ना याला छान असं सगळे मसाले पण मी इथे लावून घेतलेले आहे. आणि याचा फुल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही हा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघून घ्या. सगळे डिटेल मसाले वगैरे त्याच्यामध्ये प्रमाण मी दिलेलं आहे. आता हे सगळे मसाले मी छान असे व्यवस्थित इथे लावून घेतले सगळे. खूप छान आणि सुंदर होणारे हे चणे, एकदम टेस्टी लागले खरंच. थोडंसं पाणी टाकायचं इथे आपल्याला, चमचा 2 चमचा. इथे काही जास्त पाण्याची गरज पडत नाही. थोडं असं पाणी टाकून चमच्याने टाकायचं थोडंसं, कारण ते पातळ पण नाही झालं पाहिजे. जस्ट आपल्याला ओले करून घ्यायचे आहेत ते. तर आता बघा, हे चणे बनवत असताना ना, मी बनवत होती हे तर मुलांसाठी छान. तर तेवढ्यात बनवत असताना माझे मिस्टर आले. मिस्टर आल्यानंतर हे बघून एवढे खुश झाले. ते बोलता, अरे वा, एवढा छान मस्त चना मसाला बनवला आहे. आता आम्हाला आहे ना 31 डिसेंबरच्या पार्टीला आहे ना हे चणे तू बनवून द्यायचे आमच्या ऑफिसच्या पार्टीसाठी. तर म्हटलं आता काय एकादशी आहे त्या दिवशी, त्यामुळे काय तुम्ही हे चणे खाऊ शकत नाही. ते बोलता एकादशी असली तरी आम्ही हे चणे असेच खाऊन एन्जॉय करणार, कारण हे खूप टेस्टी झाले आणि खूप छान लागत आहेत. त्यामुळे तुम्हालाही नक्की ही रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि घरात जर लसूण कोण खात असेल तर यात नक्की लसूण टाका, कारण याच्यामधला लसूण जो फ्राय झाला आहे ना तो पण खायला खूप टेस्टी लागला आहे. आणि एकदा ती खायला मुलांनी सुरुवात केली ना, त्यांना ते ठेवूशी वाटत नव्हतं, त्यांचं मन भरत नव्हतं, एवढे ते खायला छान लागत होते. बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मग आपण भेटूया पुन्हा एकदा. बाय.